नमस्कार, मी संध्या. माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तेथे ही खणाची साडी आहे. या साडीपासून आपण 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉकची कटिंग करणार आहोत. तर आधी इथे आपण अस्तर कटिंग करून घेऊ. तर आपण इथे फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे अस्तरची डबल घडी घालायची आहे. मी इथे बॅक आणि फ्रंट पार्ट सेपरेटली कटिंग करणार आहे. तर खालच्या बाजूने आपण अस्तर आधी सरळ करून घेऊ. त्यानंतर आता आपण माप टाकून घेऊ. तर इथे पूर्ण उंची आहे 9.5. त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. तर इथे 10.5 वरती मार्किंग केली. त्यानंतर शोल्डर मी इथे 4.5 घेतलेली आहे. तीच मार्किंग आपण खालच्या दिशेने करून घेऊ. नंतर आपण मुंड्याची लाईन आखून घेऊ. तर मुंडा इथे मी 5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण छातीचं माप टाकून घेऊ. इथे छाती आहे 22 इंच. त्या चौथा भाग होतो 5.5 इंच. 5.5 वरती मार्किंग करायची. पुढे 2 इंच मार्जिन. तीच मार्किंग मी कमरच्या साईडने देखील करणार आहे. आणि या पद्धतीने फिटिंग आणि कटिंगचे लाईन आपल्याला आखून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 इंच घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आपण जरी फ्रंट पार्ट कटिंग करत असलो तरी आधी आपण 1 इंचावरतीच मुंडा घ्यायचा आहे. त्यानंतर इथे गळ्याची रुंदी वरच्या बाजूने 1.25 घेतलेली आहे. आता इथे शोल्डरपट्टी आहे 3.5 इंच. दोन्ही बाजूला अर्धा इंच जाऊन 1.25 वरती मी तयार करणार आहे शोल्डरपट्टी. तुम्हाला जर इथे शोल्डरपट्टी कमी वाटत असेल तर तुम्ही 2 इंचापर्यंत ठेवू शकता. त्यानंतर आपण गळ्याची मार्किंग करून घेऊ. तर गळ्याची जी उंची आहे ती 3.5 आहे. त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून गळ्याचा आकार द्यायचा आहे. वरच्या बाजूने 1.25 इंच आपण गळारुंदी घेतली. खालच्या बाजूने 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे. आता इथे फ्रंट पार्टची मार्किंग करून झालेली आहे. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ. पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन या पद्धतीने आपल्याला पुढच्या मुंड्याचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण दिलेल्या आकारानुसार मुंडा कटिंग करून घेऊ. इथे आपली फ्रंट पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण बॅक पार्ट कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अस्तरची डबल घडी घालायची आहे. घडी घातल्यानंतर इथे मी हुक पट्टीसाठी अर्धा इंचाची मार्जिन सोडणार आहे. 4 लाईन किंवा अर्धा इंचापर्यंत इथे मार्जिन सोडायची आहे. हे पहा, आता या मार्जिनच्या पुढे आपल्याला मापं टाकायचे आहेत. तर उंची आपण 10.5 घेतलेली आणि शोल्डर इथे 4.5 घेतलेली. त्यानंतर मुंडा आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मुंड्याची लाईन आखायची आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग 5.5 आणि पुढे 2 इंच मार्जिन. तीच मार्जिन आपण कमरेच्या साईडने देखील करणार आहोत. या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचे आहे. त्यानंतर 1 इंचावरती इथे मुंडा घेतलेला आहे. आता आपण गळ्याची मार्किंग करू. तर गळा इथे वरच्या बाजूने मी 1.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती इथे मी 3 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूने गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि गळ्याला इथे गोलाकार आकार दिलेला आहे. आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊ. आता इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट इथे कटिंग झालेले आहेत. आता बॉटमसाठी जे अस्तर लागणार आहे ती इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. आता इथे बॉटम पार्टची तयार उंची आहे 15.5 आणि आपण बॉटम पार्ट अस्तर जेव्हा कटिंग करणार आहोत तेव्हा आपल्याला रुंदी किती टाकायची ते आपण इथे चेक करून घेऊ. त्यासाठी इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे. आता इथे दोन्ही बाजूला आपण 1.5 इंचाचे टक्स टाकणार आहोत. इथे टक्स देऊन 14 इंच इथे रुंदी येते. तर आपल्याला रुंदीमध्ये जेव्हा आपण अस्तर कटिंग करतो तेव्हा आपल्याला डबल घ्यायचं असतं. तर इथे मी 28 इंच रुंदीमध्ये घेणार आहे. तर आपण इथे अस्तर सरळ करून घेऊ. आता इथे मी अस्तरमध्ये जास्त प्लेट्स देणार नाही आहे. 3 किंवा 4 प्लेट्स बसतील इतकंच अस्तर मी इथे जास्त घेतलेलं आहे. या पद्धतीने अस्तरची डबल घडी घालून घ्यायची आहे. तर बघा 15.5 आपण इथे उंची घेतलेली आहे आणि रुंदी आपण इथे 28 घेतलेली आहे. आता या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे.
इथे आपण बॉटमसाठी बॅक आणि फ्रंट पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर हे दोन्ही पार्ट आपल्याला इथे सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे स्लीव्स कटिंग करायचे आहेत. तर स्लीव्स कटिंग करण्यासाठी आपल्याला अस्तरची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. तर आपण स्लीवची जी घडी आहे ती किती घ्यायची त्यासाठी आपण बॅक पार्टवर मोजून घेऊ. तर वरती अर्धा इंच शोल्डरला आपण सोडलेलं आहे, तिथे 7 इंच अंतर आलेलं आहे. तर आपण अर्धा इंच मायनस करून 6.5 इंच आपण अंतर इथे घेणार आहोत. त्या पद्धतीने आपल्याला अस्तर इथे ॲडजस्ट करायचं आहे. आता उंची जी आहे ती 3.5 इंच तयार आहे स्लीवची उंची, पण आपण 1 इंचाची पट्टी लावणार आहे, बॉर्डर लावणार आहे. त्यासाठी मी 1 इंच मायनस केलेलं आहे, म्हणजे 2.5 इंच झालं. आता इथे मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच इथे ॲड करायचं आहे. तर 3.5 वरती आपल्याला मार्किंग करायची आहे. आता बघा ओपन साईड आहे समोरच्या बाजूने, तिथून मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि जिथे जॉईंट आहे तिथून 1 इंच. त्यानंतर 2 इंचावरती मी कॅप हाईट दिलेली आहे. त्यानंतर बघा हे पॉईंट आहेत, तर तिरकस लाईन आपण आखून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर दिल्यानंतर आपल्याला बाहीचा आपण जसा आकार देतो तसा आकार देऊन आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे मी बाही रुंदी टाकलेली नाही आहे, कारण मी बॉर्डर पट्टी लावणार आहे. जेव्हा मी फ्रॉक स्टिच करेन तेव्हाच मी इथे बाही रुंदी टाकणार आहे. इथे आपले स्लीव्स कटिंग करून झालेले आहे आणि ते पुढच्या मंडळाचा आकार देखील मी स्टिचिंगच्या वेळेस देणार आहे. आता आपण बॅक, फ्रंट पार्ट आणि बॉटम स्लीव्स हे जे अस्तर कटिंग केलं तर ते आपण साडीवर ठेवून साडी कटिंग करून घेणार आहोत. पण त्याआधी इथे मी बेल्ट कटिंग करून घेते. या पद्धतीने साडीची डबल घडी घालून घ्यायची आहे आणि बेल्टसाठी आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बेल्ट आपण बॉटमच्या उंचीनुसार डिसाईड करतो. आता बॉटमची जी उंची आहे ती तयार उंची आहे 15.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 इंच आपल्याला इथे बेल्टची उंची घ्यायची आहे आणि रुंदी या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर 1.5 ते 2 इंचापर्यंत रुंदी घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला तयार बेल्ट किती इंचाचा करायचा आहे त्यावर डिपेंड आहे. या पद्धतीने आपण इथे 2 बेल्ट कटिंग केलेले आहे. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत. तर फ्रंट पार्टला मी इथे ही बॉर्डर घेणार आहे. तर गळ्याच्या साईडने ही बॉर्डर येणार आहे, त्यामुळे मी इथे फ्रंट पार्ट या पद्धतीने इथे ठेवत आहे. आता इथे साडीवर आपण फ्रंट पार्ट ठेवलेला आहे. मी गळ्याच्या साईडने देखील बॉर्डर जी आहे बघा मार्जिन थोडी सोडलेली आहे. त्यानंतर आपण आता बॅक पार्ट कटिंग करून घेऊ. तर साडी मी इथे ओपन करून घेते. या पद्धतीने आपल्याला इथे बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथे सुरुवातीला जो प्लेन कापड आहे तो मी इथे कटिंग करून घेते, कारण मला अजून एक फ्रॉक स्टिच करायचा आहे. त्याच्या टॉप पार्टसाठी मला हा प्लेन कापड लागणार आहे आणि ह्या फ्रॉकचे आपल्याला स्लीव्स देखील इथे कटिंग करायचे आहेत. आता इथे साडीवर जशी डिझाईन आहे उभी किंवा आडवी, त्या पद्धतीने आपल्याला साडी इथे फोल्ड करून घ्यायची आहे. आता आपण रुंदी मोजून घेतलेली 14 इंच रुंदी आहे. त्यामध्ये आपल्याला अजून इथे 14 इंच घ्यायचं आहे, प्लस त्यामध्ये 4 ते 5 इंच ॲड करायचं आहे. आता इथे साडी मी डबल करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने बॉटम साईडने साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे. रुंदीनुसार आपण इथे साडी फोल्ड करून घेतलेली आहे. इथे मी 32 इंच रुंदी घेतलेली आहे. आता इथे साडीवर जी नथची डिझाईन आहे ती सेंटरला आहे, तीच मी इथे बॉटम पार्टवरती येईल या पद्धतीने मार्किंग करणार आहे, कारण वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूनच्या नथची डिझाईन दिलेली आहे ती व्यवस्थित आपल्या बॉटम पार्टमध्ये येणार नाही. त्यानंतर बघा इथे जी उंची आहे बॉटमची तयार उंची आहे 15.5 इंच. तर जी बॉर्डर आहे साडीची ती मी नंतर लावणार आहे. तर ती बॉर्डर जी आहे ती 3 इंचाची आहे. तर 15.5 मधून मी 3 इंच मायनस केलेला आहे, तर 12.5 आलेला आहे आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन दिलेलं आहे. या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपण आता बॉटम पार्ट कटिंग करून घेणार आहोत. तर हे पहा आपले बॉटम पार्ट इथे कटिंग करून झालेले आहेत. आपण ते सेपरेट करून घेऊ. त्यानंतर आपण आता स्लीव्स कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला जे प्लेन कापड इथे कटिंग केलेलं आहे ते इथे मी घेणार आहे.
तर त्याची आपल्या 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. त्यानंतर बघा जॉइंट पार्ट आहे तिथून आपल्याला 4.5 ते 5 इंच अंतर इथे सोडायचं आहे. इथे मी पफ स्लीव्ह शिवणार आहे, त्यासाठी मी ते अंतर हे सोडलेलं आहे. वरच्या बाजूने मी अस्तरपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इथे फ्रॉकची कटिंग कंप्लीट झालेली आहे. हा बॉटम पार्ट आहे. त्यानंतर टॉप आणि बॅक पार्ट आहेत. त्यानंतर हे स्लीव्ज आहेत आणि आपण बेल्ट कटिंग केले ते आणि बॉटम पार्टला लावण्यासाठी ही बॉर्डर आहे. तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.